हे लाभलेलं किंवा हाशिवरे गावामध्ये वसलेलं हे सुंदर आणि निसर्गरम्य सानिध्यामध्ये वसलेलं हे सुंदर मैदान, बालवीर क्रीडांगणावर सजलेला हा शिवबा चषकाचा थाट आज अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. जबरदस्त आयोजन. मी खरं तर शिवबा क्रीडा मंडळ हाशिवरे या मंडळाला या ठिकाणी धन्यवाद म्हणेन की काय जबरदस्त सजावट आहे. मैदानाच्या चौफेर अगदी पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फीत सजवलेली आहे. त्याच वेळेला विविध मान्यवरांचे बॅनर्स आणि त्या बॅनर्समुळे या मैदानाची शोभा तितकीच वाढलेली आहे. त्याचबरोबरीने डीजे आशू ज्यांची क्वालिटी आणि वर्क पाहून खरोखरच मी खूप सरप्राईज झालो की जबरदस्त त्यांच्याकडून क्वालिटी मिळत आहे. आमचा आवाज सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत मोहित करतातच, पण त्याच वेळेला काही मोमेंटला त्यांना जेव्हा जेव्हा जागा मिळते तेव्हा तेव्हा गाण्याने सर्व रसिक प्रेक्षकांना मोहित करण्याचं काम करत आहेत. विविध विभागातून खेळाडू या मैदानावर खेळण्यासाठी येत असतात. चांगला परफॉर्मन्स अशा मैदानावर करण्याची त्यांना आवश्यकता असते, गरज असते आणि वाटत असतं की या मैदानावर चांगला आमचा खेळ व्हावा. पण आजचं वातावरण आणि या वातावरणामध्ये प्रत्येक सेकंद 2 सेकंदाला ऊन सावली असं काहीतरी चित्र पाहायला मिळतंय. हवेमध्ये थोडासा गारवा आहे असं मी म्हणेन, कारण दुपार झालेली आहे आणि या दुपारी साधारणतः आता जर विचार केला तर 1:15 वाजलेला आहे. 1:15 पासून सुरुवात करूयात. सुमेध पत्रे स्ट्राइक एंडला, पंकज जाधव. पहिलाच बॉल फसव्या पद्धतीचा होता. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता तो पहिला पंचांना धडकला आणि तोपर्यंत बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार पंकज जाधवच्या बॅटमधून पहिला चौकार. मला थोडी विश्रांती घेऊन दे. साहिल नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज साहिल. पहिल्या चेंडूवर जो गुड लेन स्पॉटवर किंवा कधी आपण त्या बॉलला हार्ड लेनचा बॉल सुद्धा म्हणतो आणि तोच बॉल टाकला होता सुमेध पत्रेने. अलिबाग एक्सप्रेस आणि त्याच्या गतीचा परिपूर्ण वापर करत काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पार पंकज जाधवच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका, षटकार. सलील मोकल यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि पंकज जाधवने सुद्धा त्यांचं स्वागत केलेलं आहे. पहिले 2 बॉल, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये षटकार. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा. सुमेध पत्रे अलिबाग एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो आणि अशा वेळेला सुमेध पत्रे हा शस्त्र वापरलं, अस्त्र वापरलं आणि त्या 2ही चेंडूंवर ज्या वेळेला 2 मोठे फटके आल्यानंतर आता गरज होती ब्रह्मास्त्राची. आउटसाइड द ऑफ स्टंप पॉपिंग क्रीज मध्ये वाईड लाईनला पकडून टाकलेला हा यॉर्कर बॉल विकेट कीपर नागेश शीतच्या हातामध्ये थांबलेला आपण पाहतोय. जबरदस्त बॉल, कम बॅकिंग डिलिव्हरी बाय सुमेध पत्रे राईट हँड ओव्हर द विकेटने. आणि अशा वेळेला ओव्हरपिच पद्धतीचा बॉल टाकण्याची चुकी महागात पडू शकते. बॅकफुटला जाऊन डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे बॉलला थांबवलाय. एक टप्पा उडून चौकार. दाखवतोय आपल्या संघासाठी धावा जमवतोय. इथे कमबॅक करणं आवश्यक आहे, कारण पंकजच्या बॅटमधून जर धावा आल्या तर धावा नाही तर धावांचा डोंगर इथे रचला जाईल अल अजीज अलिबाग या संघाकडून. बघा, खेळाडू ॲज अ प्लेअर म्हणून येतात तेव्हा तुम्ही स्वतःला फिट राहणं, फिटनेस कडे लक्ष देणं सुद्धा फार गरजेचं आहे. 5 वर्ष जर मागे गेलो, पंकज जाधव याची बॉडी तुम्ही पाहिली तर खूप हेवी होती. जवळजवळ 10 ते 15 kg वेट त्यांनी लॉस केलंय आणि त्याच वेळेला त्याच्या खेळामध्ये आलेली ती बहारता आपण आज सुद्धा पाहतोय. पहिल्या
4 बॉलमध्ये 14 धावा, त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार अशा पद्धतीचं धावफलक. खोलवर टप्प्याचा बॉल, ओहो, दांडी दांडी दांडी, गुल, फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पंकज जाधव बाद झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये चालायचं आहे. तत्पूर्वी मंचावर उपस्थित सन्माननीय या गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते सलीलजी मोकल इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय शरद दादांना करतोय. मान्यवरांचं स्वागत सुस्वागतम आणि करत असताना त्यांचा मानसन्मान सुद्धा करणं फार गरजेचं आहे. आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी स्वरूपाने मदत आलेली आहे. थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानामध्ये इन होतोय वैभव कांबळी. या खेळाडूने सुद्धा काय जबरदस्त खेळ रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हा खेळताना पाहायला मिळाला होता. जिथे जिथे जातो तेव्हा तेव्हा हा फलंदाज अगदी चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळालेला आहे. परंतु पंकज जाधवची विकेट मिळाल्यानंतर एकविरा थळ किंवा माऊ 11 एकविरा थळ या संघाची बॉडी लँग्वेज आता चेंज झालेली आहे. पहिले 2 स्ट्रोक लागल्यानंतर काही खेळाडू आणि त्यांचे पाय थोडेसे हलके झाले होते किंवा हेवी झाले होते असं पण म्हणूयात. आणि तदनंतर विकेट मिळाल्यानंतर जो आत्मविश्वास मिळालेला आहे त्या आत्मविश्वासाच्या जोरावर सुमेध पत्रे शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होणार. बघा, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक प्रकाश हालेकाना, डीप एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतोय या खत्री. शॉर्ट पॉइंट गली, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक फील्ड करण्यासाठी जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित आणि निश्चित होणार. सुमेध पत्रे थोडासा नाराज आहे आणि या 2 धावांच्या मदतीने पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा 1 विकेट अल अजीज अलिबाग संघ. सन्माननीय संजयजी पत्रे, अर्थातच संजयजी पत्रे इथे उपस्थित आहेत. अर्थातच सुमेध पत्रे यांचे पिताश्री काकाजी आणि त्यांचा सुद्धा इथे मानसन्मान होणार आहे. मी सलीलजी मोकल यांना विनंती करतोय की सन्माननीय संजयजी पत्रे यांचा यथोचित मानसन्मान तुम्ही करायचा आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक समाप्त. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये वेल बिगिन इज हाफ डन आणि त्याच वेळेला चांगल्या सुरुवातीसोबत 1 विकेट सुद्धा मिळालेली आहे. समसमान पद्धतीचं क्रिकेट. श्रेयस पत्रे आपला मोठा भाऊ गोलंदाजी करून गेल्यानंतर छोटा भाऊ गोलंदाजी करण्यासाठी आलाय असं आपण म्हणूयात. पण या श्रेयस पत्रेने सुद्धा आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये भल्या भल्या फलंदाजांना अडकवलं होतं. एक नवा फलंदाज किंवा त्या फलंदाजाला कदाचित प्रमोशन मिळालेलं असावं. साहिल या फलंदाजाला अप इन द ऑर्डर किंवा ॲज अ ओपनर म्हणून पाठवलं, परंतु 6च्या 6 बॉल त्याने नॉन स्ट्राईक एंड वरून पाहिलंय. सो डेफिनेटली त्या खेळाडूने या विकेटचा अंदाज किंवा अभ्यास विकेटच्या नॉन स्ट्राईक एंडला राहून केला असावा. नक्कीच, कारण अंदाजा घेणं आवश्यक आहे. आणि तू जसं म्हणालास कपिल की विकेट प्राप्त केल्यानंतर पंकजची वेगळं एनर्जी, वेगळा ॲटिट्यूड पाहायला मिळतो. याचं कारण पण तसंच, एक प्राइज विकेट, मोठी विकेट खऱ्या अर्थाने या सामन्यातील पटकावली गेली आणि त्यामुळेच हा चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज इज दी ओनली अल्टिमेट थिंग. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. यावेळचा बॉल पहा, गुडलेन स्पॉटवर पिच झालेला बॉल. पंच नाराज आहेत. सिंगल वाईड आहे. सो डेफिनेटली जरी शफल झाला, वाईड लाईनच्या पलीकडून गेला तरी वाईड बॉल दिलाच जाणार आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. आता कधी कधी या अंकाला अशुभांक म्हटलं जातं. 17 म्हणजे खतरा असं म्हणतात, पण या वेळेला हा खतरा कदाचित साहिलसाठी असणार आहे. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज साहिल आउट.
न्यू बॅटर. चला पंकज जाधव लवकर मैदानात फलंदाजाला पाठवायचा आहे. सूरज कदाचित मैदानामध्ये येऊ शकतो. डावखुरा फलंदाज आहे आणि या मैदानावर बरेच दिवस पण प्रसाद चेवले या खेळाडूला मैदानामध्ये पाठवलंय. अजूनही काही ओव्हर्सचा खेळ येणं बाकी आहे, त्यामुळे सूरज पाटीलला थोडंसं थांबवलंय आणि प्रसाद या फलंदाजाला मैदानामध्ये प्रसाद देण्यासाठी पाठवलंय गोलंदाजांसाठी. सो हे चॅलेंज असणार आहे. ज्या वेळेला श्रेयस पत्रेने आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय त्या वेळेला त्याने माऊ 11 एकविरा थर्ड संघासाठी विकेट प्राप्त करून दिलेले आहेत. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षक जे विकेटच्या बिहाइंड आहेत. आणि त्याच वेळेला धावसंख्या 17 आहे, जिथे 2 विकेट्सचं पतन झालेलं आहे अल अझीज अलिबाग संघाचं. यावेळचा बॉल रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला. सुमेध पत्रे स्वतः आहे, चेंडूला फील्ड करेल आणि तोपर्यंत कोणतीही धाव नाहीये. चला जे संघ बक्षीस पात्र झालेले आहेत त्या संघांनी इथे लगेचच यायचं आहे. म्हणजे अभिनव नारंगी, बापदेव रांजणकार, लखमादेवी नवगाव आणि आरसी अलिबाग, आरसी ग्रुप अलिबाग आणि जय गणेश पांथवणे. यावेळचा बॉल आकाशामध्ये डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक समित्र म्हात्रे, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. सिल्वर डकचा शिकार होतोय प्रसाद आणि तो जाईल माघारी तंबूच्या दिशेला. सो मच. कारण 2017 मध्ये ज्या वेळेला या मैदानावर नाईट क्रिकेटचा थरार झाला होता, इंदिरा गांधी चषक त्या स्पर्धेचं नाव होतं आणि त्यावेळेला त्या स्पर्धेमध्ये 2017 ते 18 मध्ये ती स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ हा थळ संघ होता, एकविरा थळ संघ होता. आणि खरोखरच त्यामध्ये हे मोस्ट ऑफ द प्लेयर्स म्हणजे मला त्यावेळेला आशांक साखरकर सुद्धा खेळताना पाहायला मिळाला होता. तेव्हा सुमेध पत्रे सुद्धा होता, श्रेयस होता, आय थिंक नागेश त्यावेळेला नव्हता. पण पाहूयात 3 विकेट सूरज पाटील मैदानामध्ये आलेला आहे. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. सूरज पाटील याला हा चेंडू समजलेला नाहीये असं आपण म्हणूयात, परंतु सूरज पाटील आणि त्याने खेळलेलं कॉर्पोरेट लेवलमध्ये जे लेदर क्रिकेट आहे त्याचा प्रदीर्घ अनुभव असलेला हा खेळाडू आहे. मग ज्या वेळेला लेदर क्रिकेटचा विचार करतो अलिबाग तालुक्यामधून, या खेळाडूला अगदी अग्रस्थानी निवडलं जातं. आणि यावेळचा बॉल अगदी स्वीप केलेला आशांक साखरकर चेंडू खाली डीप मिड विकेट, जो की वाईडिश डीप मिड विकेट मध्ये होता. 1 धाव निश्चितपणे मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावा पुढे गेलेल्या आहेत, त्या धावा झालेल्या आहेत त्या 18 धावा, 3 विकेट्स. अल अझीज अलिबाग संघ अजूनही वैभव कांबळी याने जास्त बॉल फेस केलेले नाहीयेत, त्यामुळे मोठे फटके आलेले नाहीयेत असं आपण म्हणूयात. पंकज जाधव असं म्हणत असेल की 40-45 पर्यंत कसं बसं आम्हाला पोहोचणं फार गरजेचं आहे, कारण अजय सारखा एक जबरदस्त गोलंदाज आमच्या खेम्यामध्ये आहे, तो कधीही आम्हाला विकेट प्राप्त करून देऊ शकतो. आणि अशा वेळेला श्रेयस पत्रे यांनी ओव्हर नंबर 2 मध्ये जी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे ना, कौतुक करावं लागेल. यावेळचा बॉल ओहो, ही खासियत आहे श्रेयस पत्रेची. अगदी लेग स्टंपवर बॉल पिच करतो आणि त्याला अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आणण्याचा, वळवण्याचा, फिरवण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळतो. आणि त्याच दरम्यान सिंगल आलेली आहे, सिंगलच्या मदतीने धावा 19 झालेल्या आहेत. आणि खरोखरच दुसऱ्या षटकाची समाप्ती आपण पाहतोय, जी अगदी गोड सुमधुर ओव्हर संपन्न झाले असं आपण म्हणूयात. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा, 2 विकेट आणि पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 16 धावा होत्या त्याला बॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. कपिल जवळ पाहिल्यात ना, प्रत्येक संघामध्ये फ्रंटलाईन गोलंदाजाचं खूप कौतुक होतं, त्याच्या नावाचा खूप उल्लेख केला जातो. मात्र जे बाकीचे गोलंदाज असतात त्यांचा तेवढा नामोल्लेख केला जात नाही. आणि माऊल इकडे अथवा संघाकडे पाहिलं तर श्रेयस हा असा एक गोलंदाज आहे ज्याने जेव्हा चांगली गोलंदाजी केली ना, प्रतिस्पर्धी संघाला
त्याने बॅकफुटला ढकललंय किंवा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजी क्रमाला खिंडार पाडण्याचं काम तो करतो शांतपणे. आणि या सामन्यात देखील त्याने तशीच गोलंदाजी केली. आपण आपल्या षटकात केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि त्यातील 1 धाव ही आव्हान स्वरूपाची. याचा अर्थ केवळ 2 धावा देत 2 विकेट प्राप्त केल्यात आणि मागील षटकात आलेल्या धावा रोखल्या गेल्यात. त्यामुळे कुठेतरी कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. त्यामुळे श्रेयसने आणि त्याचबरोबर माऊ 11 एकविराथळ या संघाने. बघा, एकविराथळ अर्थातच माऊ 11 एकविराथळ संघाचा अलिबागचा यंगस्टर ISPL मध्ये आपल्याला पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला चेन्नई सिंगम मधून तो खेळताना पाहायला मिळतोय. आर्यन खारकरसाठी एकदा जोरदार टाळ्या तर निश्चित झाल्या पाहिजेत. यावेळचा बॉल पहा, आशांक साखरकर ज्या वेळेला येतो एकदम खतरी पद्धतीने चेंडू टाकत असतो, पण कदाचित हा आउटसाइड द ऑफ स्टंप मर्यादे कक्षेच्या खूप बाहेरचा बॉल आहे असं आपण म्हणूयात. आणि व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत धावा पूर्णतः 20 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 विकेटचं पतन, पहिल्या ओव्हरमध्ये 1, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 अशा पद्धतीच्या विकेट. या ओव्हरमध्ये 3 येतील का? आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला समित्र म्हात्रे आहे, याच्या हातातून चेंडू निसटत नाही असं बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे आणि तेच काहीतरी दर्शन आपण पाहिलेलं आहे. अलिबाग तालुक्यामध्ये अगदी अशा पद्धतीची मैदानं असतात ज्या मैदानावर प्रेक्षक उदंड प्रतिसाद खेळाडूंना देण्यासाठी येत असतात. काही प्रेक्षक अगदी घरचा सर्व कार्यक्रम आटपून मग नित्य नियमाने बुधवारपासून जी स्पर्धा चालू झाली की रविवारपर्यंत शेवटपर्यंत मॅचेस पाहण्यासाठी येतात. काही प्रेक्षक असे आहेत मी पाहिलेले आहेत, सकाळी चाय नाश्ता करून येतात आणि जेवण इथेच संध्याकाळी संपेपर्यंत मॅच थांबतात आणि सर्व क्रिकेट रसिकांना किंवा खेळाडूंना आणि त्याचबरोबरीने प्रत्येक आयोजकांना सपोर्ट करण्यासाठी ते येत असतात. त्या सर्व दर्दी क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. सूरज पाटील आशांकच्या विरोधामध्ये. यावेळचा बॉल पहा, बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्याला फिरवलाय, घुमावलाय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 षटकार. 5 बार देखूंगा, 1000 बार देखूंगा, पर उतना ही पसंद आएगा ये शॉट. असा हा फटका होता. काही जबरदस्त. म्हणजे ज्या वेळेला बॉडी बॅलन्स किंवा तुमचं हेड पोझिशन किंवा तुमचं कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल आणि तुमचं शॉट सिलेक्शन, त्याच वेळेला बॉलवरची नजर, या सर्व गोष्टीची सांगड ज्या वेळेला सूरज पाटीलने घातली त्यावेळचा जो आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल होता तो काय जबरदस्त पद्धतीने फिरवलाय. 6 धावा मिळाल्या आणि 6 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 25. आणि अशा वेळेला पुन्हा एक दिशाहीन गोलंदाजी. चरण पे गेंद और बाउंड्री लाइन के शरण में गेंद. 4 31 धावा झाल्यात. मगाशी माझ्याकडून बाय मिस्टेक झाली होती की 27 धावा झाल्या होत्या षटकार आल्यानंतर आणि त्यानंतर हा चौकार आल्यानंतर 31 धावा स्कोर कार्डवर आहेत. पण सूरज पाटील याच्या पाठमधून धावा येत आहेत. RCF कडून तो कॉर्पोरेट क्रिकेट अगदी फर्स्ट क्लास क्रिकेट पर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे आणि खरोखरच खूप सुंदर लेदर क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि जेव्हा त्याला खराब चेंडू मिळतो, ज्या वेळेला संधी असते त्या वेळेला तो संधीचे सोनं करतो. आता बॅटिंग ट्रान्स सुद्धा तशाच पद्धतीचा आहे. आज सुद्धा कदाचित पण पंच या चेंडूवर नाराज आहेत. संधी होती, मौका था, दस्तूर था, पर उस मौके को सोने में कन्वर्ट नहीं कर सके ऐसा कह सकते भाईजान. आणि अशा वेळेला वाईड बॉल आल्यानंतर 32 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 32 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अल अझीज अलिबाग. आशांक साखरकरने टाकलेला हा बॉल उंच आणि लांब षटकार.
ना मैं ऊपर वाले का हात पकडकर चलता हूं तो जमीन वालों से कैसे डरना. काय जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. आशांक साखरकर जेव्हा जेव्हा येतो इतक्या धावा तो खर्च करत नाही. हे खूप कमी वेळेला खूप रेअर गोष्टी आहेत. आणि आशांक साखरकर अशा वेळेला बॅच मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय ज्या वेळेला धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 होत्या. आणि आता निनाजी जर धावा आपण पाहिल्या या षटकाराच्या मदतीने 38 धावा. काय जबरदस्त फटकेबाजी. 4 बॉल मध्ये 19 धावा खर्च केलेल्या आहेत. आता सुमेध पत्रे याला थोडंसं जवळ यावं लागलं, परंतु कधी कधी दिलेले कानमंत्र आणि त्यांचा योग्य वापर करणं सुद्धा फार गरजेचं असतं. जर श्रीकृष्णाने ते कानमंत्र दिले नसते तर कदाचित दिले होते तरी सुद्धा ते महाभारत झालं असं आपण म्हणतो. पण ज्या वेळेला अशा एका विलोभनीय मैदानावर आपण खेळतो आणि त्याच वेळेला त्या स्पर्धेचं प्रेशर सुद्धा असतं. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनच्या खूप बाहेरून बॉल गेलाय, पण स्वतः सूरज थोडासा आपल्या स्ट्रोक सिलेक्शनवर थोडासा नाराज असेल, कारण गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक होता शॉर्ट थर्डमॅन आणि त्यांच्या दोघांमध्ये जी गॅप होती त्या गॅप मधून स्ट्रोक मारायचा होता किंवा पॉइंट क्षेत्ररक्षक आहे त्या गॅप मधून मारायचा होता. पण वाईड बॉल आलेला आहे, धावा वाढलेल्या आहेत. आणि अशा वेळेला एक तेज तर्रार रफ्तार भरी गोलंदाजी आशांक साखरकर याच्या हातातून पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने बदल मागील चेंडूवर जो झाला होता तिथेच धावसंख्या आता आहे जी 39. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये अल अजीज अलिबाग संघ आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त माहोल. 4 षटकांचा हा सामना. मी गोलंदाजी करणाऱ्या संघाला स्पीडअप करा अशी विनंती करतोय. राईट हँड राऊंड विकेटने सफल होऊन या वेळेला कव्हर्स मध्ये खेळून काढलेला आहे. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. उतार दो वो चूड़ियां जो रातों में खनकती है और दिखा दो ऐसे बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. चौकार. ये मेरा काम है. काय जबरदस्त फटकेबाजी. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 19 धावा होत्या आणि तिथे तिसऱ्या ओव्हर मध्ये ज्या वेळेला आशांक आला आणि त्याने धावा खर्च केल्या तब्बल 24. जमीर बुखारी. आणि भाईजान नेहमी म्हणतात एक चाय 2 खारी. जमीर बुखारी. भावकी आल्यावर भाईजान जाम खुश होतात. जमीर बुखारी. धावसंख्या झालेली आहे चौकाराच्या मदतीने 43 धावा 3 विकेट्स. वैभव कांबळे ज्याला कदाचित मी एक्सफॅक्टर म्हणत होतो परंतु आउट ऑफ सिलेबस सूरज पाटील निघालाय असं आपण म्हणूयात, कारण काय जबरदस्त फटकेबाजी. चौकार षटकार आणि धावा बरसताना पाहायला मिळाल्या. वाईड बॉलचे सुद्धा 2 धावा सुद्धा या ओव्हर मध्ये आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. पण जमीर बुखारी जेव्हा जेव्हा संघामध्ये स्थान मिळतं गोलंदाजी करणं हे अनिवार्य असतं. आणि अशा वेळेला लोअर फुलटॉस चेंडू टाकण्याची चुकी महागात पडू शकते. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. वैभव कांबळीच्या बॅट मधून सुद्धा षटकार. पहिल्या चेंडूवर गोलंदाजाचं स्वागत सुस्वागतम केलेलं आहे आणि खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलता आहे असं काहीतरी चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालेलं आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीचा बॉल ओव्हर दी स्क्वेअर लेग. व्हॉट अ स्ट्रोक दिस इज. इट्स आउट ऑफ द पार्क. चरण क्रिकेटमध्ये वार आणि पलटवार हे होत असतात. याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. तिथे पहिल्या षटकात 16 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 3 धावा आल्या, 2 विकेट गेल्या. असं वाटलं की फलंदाजी करणारा संघ अल अजीज अलिबाग संघ बॅकफुटला गेलाय. मात्र त्यानंतर आले तिसरं षटक 24 धावांचं महागडं षटक आणि त्यानंतर या षटकात रेकॉर्ड अलर्ट देखील पाहायला मिळतो, कारण 2 चेंडू होती 2 षटकार आलेत.
बघा कधी कधी लांब उडी मारण्यासाठी थोडंसं मागून धावत यावं लागतं आणि तेच काहीतरी पाहायला मिळालंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडासा सावध पवित्रा, पहिल्या ओव्हरमध्ये जो अग्रेशन पाहायला मिळालं. पंकज जाधव बाद झाल्यानंतर संघ थोडासा पारी त्यांची ढासळली होती, परंतु ढासळलेल्या घरांच्या विटा चोरण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा ती घरांची बांधणी सुद्धा चांगली करायला पाहिजे. तेव्हा त्या चोरण्याचा जो प्रयत्न होता या वेळेला बघा, कधी कधी अशा चुका तुम्हाला खूप महागात पडू शकतात आणि अशा वेळेला 2 धावांची चोरी आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावांच्या मदतीने धावा पुढे गेलेल्या आहेत त्या 57 धावा. 4 षटकांच्या मुकाबल्यामध्ये दोनही तुल्यबळ संघ आहेत. एकमेकांच्या एक रेली स्प्रे वगैरे असेल तर लगेचच घेऊन जा. पण खरोखरच कौतुक करावं लागेल की ज्या ज्या वेळेला या अशा मॅचेस किंवा हे जे बॅटल आहे बिटवीन द 2 टीम्स म्हणजे एकविरा थळ किंवा अल अझीज अलिबाग किंवा सुमेध पत्रे विरुद्ध पंकज जाधव, अशा या गोष्टींचा आपण विचार करतो, त्या वेळेला हे बॅटल फार इंटरेस्टिंग आणि प्रेक्षक या मॅचकडे खूप बारकाईने लक्ष देत असतात. म्हणजे नागेश कसा खेळेल, त्याच्या धावा किती होतील, सुमेध पत्रे आणि त्याच्यावर पंकज जाधव आक्रमण करेल का, मग आक्रमण केल्यानंतर त्याची विकेट मिळवता येईल का सुमेध पत्रेला, मग सुमेध पत्रेला बॅक करण्यासाठी कोण येईल, अशा गोष्टींना उधाण येतं. आणि अशा वेळेला जमीरने टाकलेला हा बॉल ओव्हर दी लॉंग ऑफ, छे 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 षटकार. हंगामा या ओव्हर मधला षटकार क्रमांक 3, 63 धावा, 63 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट 2 डिलिव्हरी रिमेनिंग फ्रॉम दिस इनिंग. आणि अशा वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल वाईड इश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून फरार चौकार. भाईजान आमचे नेहमी म्हणतात करना था वार पर हो गया पलटवार, आणि ते पलटवार करण्यासाठी अल अझीज अलिबाग संघ नेहमी जाणला जातो. या वेळचा बॉल पण अशा वेळेला जमीर बुखारीकडे इतक्या गतीने चेंडू टाकण्याची शैली आहे, ते आधी का टाकले नाही, हे प्रश्न जरूर या डॉट बॉल नंतर विचारले जातील. परंतु काय जबरदस्त मागील 2 ओव्हरचा खेळ अल अझीज अलिबाग संघाचा पाहायला मिळाला. कभी बाजी इधर कभी बाजी उधर अशा पद्धतीचा डोलायमान परिस्थितीमध्ये पहिलं सत्र पाहायला मिळालं. मग त्यामध्ये मागील 2 ओव्हरचा जर विचार केला तर 3ऱ्या ओव्हरमध्ये 24, 4थ्या ओव्हरमध्ये 24 अशा 48 धावा. दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ द इनिंग. आणि अशा वेळेला अप्रोच तुमचे कशा पद्धतीचे आहेत की या धावा बनवण्याचा प्रयत्न, म्हणजे 67 झालेले आहेत, 68 धावांचं जे भलं मोठं टार्गेट आहे, अगदी उंच टेकडी सारखं टार्गेट आहे, त्या टेकडीला सर करण्याचा जेव्हा जेव्हा तुमच्याकडून प्रयत्न होईल तेव्हा तुमचा स्टार्ट चांगला असणं फार गरजेचं आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30+ धावा येणं फार गरजेचं आहे, तरच या सामन्यावर पकड बनवता येऊ शकते. आता चला वैभव कांबळी याच्या फलंदाजीचा विचार करूया. त्याने 8 बॉलमध्ये 28 धावा बनवल्यात आणि त्यामध्ये मी तर म्हणेन 2 षटकार, 3 षटकार, 1 चौकार पाहायला मिळाला. आणि त्यानंतर सूरज याने 2 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 7 बॉलमध्ये 21 धावांची जबरदस्त नाबाद इनिंग साकारित केलेली आहे. कधी कधी नाबाद राहिलं ना की येणाऱ्या नेक्स्ट मुकाबल्यामध्ये तो जो एक छोटा कॉन्फिडन्स असतो की एक स्लाइड कॉन्फिडन्स असतो, तो कॉन्फिडन्स तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये खेळण्यासाठी एक तुम्हाला मी म्हणतो की पुढची पायरी किंवा पुढचा गड सर करण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो. कपिल आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने या 2 षटकामध्ये या धावा कुठल्या गेल्यात म्हणावं लागेल. तब्बल 2 षटकात 48 धावा आल्यात आणि इथे असं वाटत होतं बॅकफुटला जातो की काय अल अझीज अलिबाग संघ, मात्र त्यांनी कमबॅक केलंय आणि जोरदार कमबॅक केलंय.
ते म्हणजेच वैभव आणि त्याचबरोबर सूरजच्या फलंदाजीने आणि एका प्रकारे मोमेंटम शिफ्ट केलं, कारण प्रतिस्पर्धी संघ तेवढाच तगडा आहे. आणि जसं तू म्हणालास प्रेक्षक वर्गाला काय हवं असतं, तर अशा प्रकारचे खेळाडूंचे सामने पाहण्यासाठी ते उत्सुक असतात, जिथे जर आपण पाहिलं तर अंतिम चेंडू पर्यंत सामना रंगतो. प्रत्येक संघामध्ये जे खेळाडू आहेत ना, त्यांनी बरेच वर्ष जी मेहनत घेतली ना, मग मैदान कोणते असेल, अलिबागमध्ये कोणत्याही मैदानात तरी जाऊन चांगला खेळ दाखवलाय, म्हणूनच ते नावारूपाला आलेत. म्हणूनच अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूंचं नाव विशेष आहे. मग कोणी अष्टपैलू खेळाडू असेल, कोणी वेगवान गोलंदाज असेल, पंकजने आखाती दिशामध्ये जाऊन आपलं नाव चमकवलंय. आणि खऱ्या अर्थाने हे खेळाडू अलिबागची शान आहेत, कारण या खेळाडूंनी केवळ आपलं आणि आपल्या गावाचं नाही तर संपूर्ण अलिबाग गावाचं नाव इथे पूर्ण रोशन केलेलं आहे. त्यामुळे या सामने बघण्यासाठी आलेले प्रेक्षक देखील तेवढे दर्दी क्रिकेट रसिक आहेत. आज आपण पाहिलं तर कोणी माजी खेळाडू असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर कुणी आपण पाहिलं तर संघाचे पाठीराखे असतील, जसं आपण पाहतोय सन्माननीय समज संजय पत्ते देखील आपण पाहतोय, ते देखील दर्दी क्रिकेट रसिक आहेत. कालच 2 दिवसाआधीच सुदर्शन घातकी सर यांनी त्यांचा नामोल्लेख केला होता की एक क्रिकेट रसिक म्हणून कित्येक वर्ष ते मैदानात सामने पाहायला येतात. हल्ली ते पाहायला मिळत नाहीत, मात्र आज ते आलेले आहेत. जर माझा आवाज ऐकत असेल सुदर्शन घातकी सर, तर नक्की त्यांनी आठवत की त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळेला त्यांना देखील यांनी पारचूक लावलेले आहेत. एक दर्दी क्रिकेट रसिक म्हणून आपण पाहतोय. आणि प्रत्येक जे प्रेक्षक वर्ग आहे ना, ते प्रेक्षक तहानभूक विसरतात हे सामने पाहण्यासाठी. क्रिकेट मध्ये असलेली मजा, क्रिकेटसाठी असलेलं प्रेम हेच पाहायला मिळतं. आणि म्हणूनच एवढा प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण पाहिलं तर अलिबागमध्ये एका ठिकाणी नाही तर 3 ते 4 ठिकाणी मॅचेस सुरू असताना देखील चांगला क्राऊड, चांगला प्रेक्षक वर्ग इथे आहे. आणि कोणत्याही स्पर्धेचा जर आपण पाहिलं तर केंद्रबिंदू हा प्रेक्षक असतो. म्हणून सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत असेल. ओळीया सेकंड इनिंग मध्ये जिथे आपण पाहणार आहोत 68 धावांचं 68 रन्स इथे 68 धावांचं लक्ष्य टार्गेट आहे. आणि मित्रांनो, फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली ना, दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला त्याच पद्धतीची तोडफोड प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल अशीच अपेक्षा आपण करूया. हॅलो, शिवबा क्रीडा मंडळ हाशिरे आयोजित शिवबा चषक 2026 आलेले सर्व क्रिकेट प्रेक्षक, खेळाडू, त्यांचे पाठीराखे, त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जेवढे प्रेक्षक जोडले गेलेत तेवढ्या सर्वांचं मी मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतोय. घेऊन जातोय मैदानाकडे, जिथे एक 2 बलाढ्य संघामध्ये सामना रंगतोय. जिंकण्यासाठी 68 धावांचं लक्ष्य आहे. 4 षटकांमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला तर पंकज जाधवने एक तुफानी सुरुवात केली, मात्र लगेचच त्याच्या खेळीचा अंत झाला. एक छोटेखानी मात्र महत्त्वपूर्ण खेळ त्यांनी केली, चांगली स्टार्ट आपल्या संघाला करून दिली. त्यानंतर वेगवान गोलंदाज सुमेशच्या आक्रमकतेपुढे त्याला बाधावं लागलं. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकात श्रेयसने कमालीचं षटक केलं, धावा रोखल्या, महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या. मात्र त्यानंतर डाव सावरून वैभव आणि सूरजनी चांगली फटकेबाजी करत नाबाद भागीदारी रचली आणि आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येमध्ये घेऊन आलेत. 68 धावांचं लक्ष असताना आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन येतोय पार्थ गरज, एक महत्त्वपूर्ण गोलंदाज अल अजीज अलिबाग संघाकडून वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक घेऊन येतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर आपल्याला एक फ्लाइंग स्लिप पाहायला मिळते. एक गलीला क्षेत्ररक्षक आहे, एक कव्हर पॉइंट आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं लॉंग ऑफ आहे. पार्थचा पहिला चेंडू ती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू खूप काळ हवेत. इथे आपण पाहतोय तर झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवरती नागेश सारख्या चांगल्या फलंदाजाला इथे जीवदान लाभलंय. आणि जर चेंडू आपण पाहिलं ना, प्रॉपर मिडल झाला नव्हता आणि म्हणून चेंडू हवेत गेला होता. झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न, अशी उलटी धाव घेताना झेल पाहिली ना, नक्की सर्वांना आठवण येते. ती म्हणजे 1983च्या वर्ल्ड कपची, जिथे कपिल देव निखंज याने एक चांगला झेल पकडला होता. कुठेतरी काही अशा गोष्टी क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना, त्यानंतर आपल्याला इतिहास आठवतो, जिथे पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. एक यशस्वी सलामीरांची जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तीच माऊ इलेव्हन क्युरा संघाची जोडी आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज सन्मित्र म्हात्रे आणि उजव्या हाताचा फलंदाज नागेश ही जोडी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जीवदान लाभल्यानंतर नक्कीच स्मितहास्य पाहायला मिळतंय नागेशच्या चेहऱ्यावरती. इथे गोलंदाज थोडंसं हताश असेल, कारण मित्रांनो पाहिलं 6 चेंडू असतात, त्यात प्रत्येक चेंडू प्रयत्न असतो विकेट प्राप्त करण्याचा.
चांगला चेंडू उजव्याच्या बाहेरचा, या चेंडूला आपण पहिला घेऊन काढलाय हळुवारपणे, जेणेकरून क्षेत्र चेंडूवरती येईल त्या दरम्यान एक चोरटी धाव घेता येईल. दोन्ही फलंदाजाने एकेरी धावने आपल्या वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली. काहीशी सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, कारण दोन्ही फलंदाजांना कल्पना आहे चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं हे त्यांना माहिती आहे. खराब चेंडू येणार त्यावरती मोठे स्ट्रोक येऊ शकतील, मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी क्रम आहे. पंकज जाधव याच्या देखरेखीखाली तयार झालेला संघ आपण पाहतोय अल अजीज अलिबाग. या संघाने देखील बरेच उलटफेर बऱ्याच स्पर्धांमध्ये केलेले आहेत. यावेळेस स्वेचिटचा स्ट्रोक, ट्रिमेंडस स्ट्रोक, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतो यारीमध्ये पहिला चौकार. थैंक यू डीजे जानो मेरी जान अजय पवार. नक्कीच भाईजान यांचे आवडते खेळाडू आहेत, बरेच खेळाडू त्यांच्या आवडचे आहेत. चौकारानंतर पुढचा चेंडू घेऊन यावेळेस दिशादर्शन केलं जाते असं मी म्हणेन. या आधीचा चौकार पॉइंट सीमारेषेच्या दिशेला, दुसरा चौकार बॅकवर्ड सीमारेषेच्या दिशेला, सलग दुसरा चौकार. थँक्यू डीजे. गाण्यात काय चाललंय ते माहित नाही, मात्र इथे नागेश म्हणत एकच आहे की माझ्या संघाला मला विजय मिळवून द्यायचा आहे. बघा झेल सुटल्यानंतर कशा प्रकारे त्या जीवदानाचा फायदा इथे फलंदाज उचलतोय, म्हणूनच कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. आणि एखाद्या आक्रमक फलंदाजाचा सुटल्या झेल हा बराच वेळेला आपल्या पराभवाचं कारण देखील ठरताना आपण पाहतोय. आणि तो फलंदाज बऱ्याच वेळेला कर्दन काळ म्हणून उभा राहतो, चांगला धावा जमवतो. आणि नागेशने अशा कामगिरी बऱ्याच वेळेला केलेत. तो झेल खूप महागडा ठरणार, काही पाहायचंय ही कमबॅक केलं जाणार. कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो गोलंदाजाला देखील तेवढीच संधी असते आणि पार आणि येणाऱ्या गोलंदाजाकडे देखील ती क्षमता आहे. त्यामुळे जर या सामन्याचा आनंद आपण पाहिलं तर क्रिकेट रसिक सर्व प्रेक्षक घेत आहेत. कारण अल अजीज अलिबाग आणि त्याचबरोबर माऊ इलो नेक्युरा थळ संघ आपण पाहिलं तर त्यातील कोणताच संघातील खेळाडू हा कमी लेखता येणार नाही. प्रत्येक खेळाडू आपल्या दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतोय. त्यांचा खेळ बराच वेळेला त्याने चांगल्या पद्धतीने दाखवलाय. आपली प्रतिभा, आपल्याकडे असलेलं कौशल्य बऱ्याच स्पर्धांमध्ये सामन्यांमध्ये त्यांनी दाखवलंय. त्या दरम्यान पारचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा स्विचचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू बॅटवर नीट येत नाहीये, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होईल. कुठेतरी चेंडूची गती कमी केली, ज्याला चेंज ऑफ पेस आपण म्हणतो, व्हेरिएशन केलं. चेंडू हळुवारपणे बोटं फिरवली होती, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर चेंडू हळुवारपणे आला आणि त्याचबरोबर चेंडू काहीसा कट झाला आणि बॅट अँड चेंडूचा सुरेख असा मिळाप होत नाहीये. आपण पाहिलं तर फ्लाइंग स्लिपच्या किंबहुना शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रात पाहिलं तर क्षेत्ररक्षक पंकज जाधव पाहायला मिळते, त्याच्या हाती चेंडू गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते पुढचा चेंडू पारचा. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलंय, चेंडू जाईल फ्लॅट सीमारेषेच्या बाहेर, येतोय या षटकातील अंतिम चेंडूवरती षटकार. थँक्यू डीजे. बघा झेल सुटल्यानंतर कशा प्रकारे जीवदाचा फायदा उचलतो. आतापर्यंत 2 चौकार एक षटकार आलाय, तो म्हणजेच फलंदाज नागेश शितच्या बॅटमधून. पहिल्या षटकात खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल जसं तसं प्रत्युत्तर दिलं जाते, चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. जिथे 16 धावा बिनगडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अजूनही आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकामध्ये जर धावांचा विचार केला, विजयी लक्ष्याचा विचार केला तर 18 चेंडू आणि विजयासाठी 52 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटका अखेरीस 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. आणि आता उर्वरित 3 षटक 18 चेंडू 52 धावा, 52 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 18 डिलिव्हरीज. खऱ्या अर्थाने आता सामन्यात रंगत नक्कीच पाहायला मिळणार आहे.
कारण पहिल्या षटकाप्रमाणे हे षटक महागडं आलं तर मात्र सामन्यात चुरस अजून वाढेल. मात्र गोलंदाज अजयला पण पाहिलं तर त्याने बऱ्याच स्पर्धांमध्ये मग डे क्रिकेट असेल, नाईट क्रिकेट असेल, लीग स्पर्धा असेल, त्यामध्ये त्यांनी दाखवून दिले की तो किती महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. पुन्हा एकदा अजय आपल्या गोलंदाजी मार्कवर उंचापूर असा गोलंदाज आपण पाहतोय. वेगवान मारासाठी नक्कीच ओळखला जातो आणि त्याच्याकडे असलेलं जर आपण पाहिलं तर स्टॉक डिलिव्हरीज ह्या नेहमीच फलंदाजांसाठी घातक ठरतात. फलंदाज त्याच्यावरती धावा जमवता येत नाही. इथे पाहूया सन्मित्र मात्र काय करतोय, कारण हे मैदान जर आपण पाहिलं तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी नंदनवन पाहायला मिळालंय. डावखुऱ्याचे फलंदाज इथे खोऱ्याने धाव जमवतात, धावांचा रतीब पाडतात. पाहूया सन्मित्र काय करतोय. अजयचा आपल्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस पहिल्या चेंडूवरती अजयच्या इथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेल सुटतोय मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस हे केवळ ही म्हण नाही तर खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये एखादं शास्त्र म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. इथे झेल सुटतोय आणि दोन्ही फलंदाज जीवदान लाभतंय. क्षेत्रक्षणात होणाऱ्या चुका ह्या आपल्याला मित्रांनो पराभवाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या असतात. याकडे देखील लक्ष द्या. या चुका आपल्याला महागात पडू शकतील, कारण दोन्ही फलंदाज अशा प्रकारचे फलंदाज आहेत की एक हाती सामन्याचे चित्र पालटू शकतात, एक हाती आपल्या संघाला विजय रेषा ओलांडून देऊ शकतात. एके धावने एकूण धावसंख्या होते 17 धावा. 17 म्हणजे खतरा म्हटलं जातं, मात्र हा खतरा मैदानात फलंदाज किंवा गोलंदाजसाठी पाहायला मिळणार का? आज आपण पाहिलं तर वातावरणामध्ये देखील खूप बदल पाहायला मिळतोय. कधी कधी आभाळ येत आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर अशा वेळेला खऱ्या अर्थाने जर विचार केला तर लेदर क्रिकेटमध्ये गोलंदाजांना साह्य होतं. ही देखील मातीची विकेट आहे, त्यामुळे इथे देखील चेंडू स्किट होणार का, गोलंदाजांना याचा फायदा होणार का या वातावरणाचा, हे देखील पाहायचंय. चला मित्र थोडं स्पीडअप करा. अंतिम दिवस आहे आपले, अजूनही सामने खेळायचे आहेत. तर थोडं स्पीडअप केलं तर आपल्या ठरलेल्या वेळेत ठराविक षटकांचे सामने खेळवता येतील. स्वेचिटचा स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू हवेत. झेल नक्कीच होणार नाही, क्षेत्र तिथे नाहीये. जोपर्यंत क्षेत्र चेंडूपर्यंत येईल, चेंडूला फील्ड करेल, यष्टिरक्षकापर्यंत पोहोचवेल, त्या दरम्यान 2 धावा घेतल्या जात आहेत. नागेश शेद याला जर आपण पाहिलं ना तर बऱ्याच वेळा त्याचे फेवरेट स्ट्रोक तो खेळत असतो. कधी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग मिड विकेटला स्ट्रोक खेळणं, कधी कट करणं, कधी रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक खेळणं, चौका षटका लगवणं. पहिल्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात. कुठेतरी धावांची गती रोखण्याचा प्रयत्न अजयकडून केला जातोय. वेगवान चेंडू आपण पाहतोय. एज अँड टेकन आउटसाइड एज, एक सॉफ्ट डिसमिसल मी म्हणेन. फलंदाज नागेश शेत बॅक टू द पॅव्हलियन. डीजे टीनेज आपण पाहतोय. खूप हलकीशी कट लागली इथे. बॅटच्या बाहेरच्या कडेला चेंडू गेला टच करून आणि एक चांगला झेल पकडलाय. इथे अजयला विकेट प्राप्त होते. लाभल्या जीवदारचा हवा तेवढा मोठा फायदा काही प्रमाणात नक्कीच उचलला. नागेशने मात्र मोठ्या प्रमाणात उचलता आला नाही. लाभल्या जीवदारानंतर त्याला आपल्या खेळीचं रूपांतर एका मोठ्या खेळीत करता आलं नाही, मोठ्या धावसंख्येत त्याला रूपांतरित करता आलं नाही. तो इथे बाद झालाय. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच किरण लट. एक असा खेळाडू ज्याला जेव्हा संधी मिळाली त्यावेळेस त्या संधीचं त्याने सोनं केलंय आणि या संघात त्याला स्थान काय हे प्रत्येक वेळेला त्याने दाखवून दिलंय. पुन्हा एकदा आज कर्णधार त्याच्यात विश्वास दाखवलाय. 3ऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आले आणि मोठ्या संघांची खासियत असते मित्रांनो की ज्या वेळेस सामना असेल ऍज पर मॅच सिच्युएशन त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजी क्रमांकामध्ये ते बदल करतात. इथे चेंडू फुल टॉस, मात्र पंच सांगतायत चेंडू डाव्याशीच्या बाहेर जाणारा. पंचांनी या चेंडूवरती दोन्ही हात केले समांतर. धावा मिळतील अवांतर. या एकेरी धावाने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 20 धावा. 15 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा आणि चेंडू मध्ये अंतर नक्कीच पाहायला मिळत आहे. मात्र जसे फलंदाज आहेत या फलंदाजांसाठी मोठे स्ट्रोक खेळणं काही मोठी गोष्ट नाहीये आणि मैदानात वाहणारे वारे आपल्याला सांगतायत इथे धावा जमू शकतात जर चांगली फटकेबाजी झाली तर. किरणने या चेंडूला खेळून काढलाय. चेंडू वरती टायमिंग आणि त्याद्वारे प्युअर प्लेसमेंट. चेंडू जातो मिड विकेटच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर ड्रॉप सीमारेषेच्या दिशेला. 4 धावांसाठी डीजे
क्रिकेट एक आर्ट आहे मित्रांनो, त्यामधील फलंदाजी एक पार्ट आहे. केवळ आक्रमकता नव्हे तर त्याच्यामध्ये नजाकत असणं, टायमिंग असं, प्लेसमेंट असणं हे देखील खूप आवश्यक आहे. एक चांगला स्ट्रोक किरण लटकून देतोय आणि या 4 धावांनी धावसंख्या होते 24 धावा. यावेळेस भन्नाट वेगाने टाकलाय चेंडूला खेळायचं होतं मात्र पंत सांगते चेंडू पुन्हा एकदा अवांत स्वरूपाचा, वाईट स्वरूपात अजून एक धाव आपल्याला पाहायला मिळते. इथे गोलंदाजाला नियंत्रण ठेवणं देखील आवश्यक आहे, कारण बरेच प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत, जुने खेळाडू आहेत, त्यांना देखील कल्पना आहे जसं अवांत स्वरूपाच्या धावा येतात आणि काही मोठे स्ट्रोक होतात ते षटक खूप महागडं पाहायला मिळतं. इथे गोलंदाजाला अजयला कमबॅक करावं लागेल, अन्यथा आपण पाहिलं तर ह्या धावा जे आपण पाहतो या धावा पॉसिबल आहेत, होऊ शकतात. येथे किरण लाटच्या बॅटन आलेला ट्रिमेंडस स्ट्रोक चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर. ह्यूज वन षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र 13 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. एकूण धावसंख्या झाले 31 धावा. जशास तसं प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्तर से. धावा मोठ्या आहेत, धावांचा पाठलाही त्याच पद्धतीने केला जातोय. पहिल्या षटकात आल्या त्या म्हणजे 16 धावा, दुसऱ्या षटकात आपण पाहतोय धावा त्याच पद्धतीने बनवल्या जात आहेत. गोलंदाज अजय वरती मात्र ते आक्रमण केले जात आहे आणि कोणत्याही गोलंदाजी गयावाया केली जात नाही. प्रत्येक गोलंदाजीवरती फलंदाज तुटून पडतायत, कारण ध्येय एकच आहे की विजय प्राप्त करायचा आहे आणि या स्पर्धेमध्ये विजयी सलामी द्यायची आहे. पहिल्या फेरीतील सामना हा जिंकायचा आहे. किरण लॅट आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज होतोय. काय या फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर पाठवले ते बघा. चेंडू त्याच्या पाल्यामध्ये आला आणि चेंडूला त्याने भिरकवलंय सीमारेषेच्या बाहेर आणि 6 धावांची मोहर उमटवले. पुढचा चेंडू स्विचिटचा स्ट्रोक अप्रतिम देखणा, सारखा पाहत रसा स्ट्रोक. चेंडू जाईल डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, येतोय सलग दुसरा षटकार. कब तक जवानी आपण पाहिलं 2 षटकामध्ये धावसंख्या झाली एकूण 37 धावा विजयासाठी. उर्वरित 2 षटकामध्ये 12 षटकामध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक वेळेला म्हटलं जातं समालोचक मित्रांकडून की ग्लेन मॅक्सवेलला पहा, सूर्यकुमार यादवला पहा. मी तर म्हणेन या अलिबाग टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंना पहा. नागेश सिंध असेल, त्याचबरोबर जयेश नट असेल, असे कित्येक खेळाडू आहेत प्रत्येक संघामध्ये रिव्हर्स स्विचचे स्ट्रोक खेळतात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर शिवा आशिरे संघाचा आपण पाहिलं तर केवल डाकी असेल, त्याचबरोबर मंथन डाकी असेल, दर्शन डाकी असेल, सर्वेश मुकल असतील, असे कित्येक खेळाडू आहेत ज्यांच्याकडे ही प्रतिभा आहे. मित्रांनो, हे स्ट्रोक आपल्याला बघायला चांगले वाटतात, मात्र यासाठी सराव असणं आवश्यक आहे, चेंडूवरती नजर बनवणं आवश्यक आहे, तरच एक स्ट्रोक खेळता येतात. अन्यथा आपण बऱ्याच खेळाडूंना पाहतो पहिल्या चेंडूपासून प्रयत्न करतात मात्र बॅटचा आणि चेंडूचा स्पर्श देखील होत नाही. कौतुक करावं लागेल या खेळाडूंचं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला असे आकर्षक स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात 16 धावा, एकही फलंदाज बाद झाले. दुसऱ्या षटकात विकेट आली मात्र तब्बल 21 धावा कुठल्या गेल्यात. त्यामुळे 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं 68 म्हणजे 68 रन्सचा पाठलाग करताना भाऊ विलेन एकविरा संघाची धावसंख्या झाले 1 गडी बाद 37 धावा, 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. आता 2 षटकांचा खेळ झालाय. अंतिम 2 षटकात पाहूया काय घडतंय. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज साहिलचा पहिला चेंडू इथे पण पाहतोय. चेंडू क्षेत्राच्या चकवत जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 मोर 4 डीजे. काही शब्द मला नक्कीच वाटतंय खेळाडूचं लक्ष कुठे आहे, कारण खेळाडूचं लक्ष असतं जर तो तेवढा जागरूक असता, तो चलाक असता तर इथे थोडा मागे गेला असता आणि हा झेल देखील पाहायला मिळाला असता. मात्र इथे तसं घडत नाहीये. क्षेत्रात थोड्या चुका मित्रांनो खूप मागात पडतायत. 2 झेल सुटले त्यानंतर आता देखील प्रयत्न होत नाहीयेत. 4 धावा आल्यात. यावेळेस चांगला चेंडूची गती काहीशी कमी केल्यामुळे चेंडू बॅटवर हवा तसा येत नाहीये. 1 धाव इथे मिळेल. या 21 धावेने आपण पाहिलं एकूण धावसंख्या झाली 42 धावा. आता इक्वेशन पाहिलं, विजयासाठी असलेलं समीकरण पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. गेम इज ऑन फॉर बोथ साइड्स असं म्हणावं लागेल. दोन्ही संघांसाठी समान संधी आहे, दोन्ही संघांसाठी सामना खुला आहे. इथे हे षटक कंजूस आलं तर नक्कीच कमबॅक होऊ शकतं.
या षटकात धावा रोखल्या गेल्या तर अंतिम षटकात चुरस निर्माण पाहायला मिळेल. मात्र ज्या पद्धतीत दोन्ही फलंदाजी करतायत या षटकात जास्तीत जास्त धावा प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि जे टॉप 6 मध्ये गेलेले संघ आहेत, जे 5 संघ आहेत, त्यांना पुन्हा एकदा विनंती असेल कर्णधार आपण इथे उपस्थित व्हायचंय. आणि जर हा सामना संपल्यानंतर आपण उपस्थित झाला नाही तर इथे लॉस टाकले जातील. त्यामुळे आपण कृपया करून इथे उपस्थित व्हा. 5 संघांना माझी सूचना आहे. चांगला चेंडू हळूवारपणे जाणीवपूर्वक खेळून काढला जातोय. बघा क्रिकेटमध्ये नजाकत किती आवश्यक आहे. चेंडूला खेळलं क्षेत्ररक्षक आहे मात्र हळूवारपणे खेळलं, कारण चेंडू पर्यंत तो आला इथे विकेटची संभाव्यता होईल, धाव घेता येणार नाही. आणि त्यामुळे इथे हळूवारपणे खेळून या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळतंय. आणि दोन्ही फलंदाज मी कौतुक करेन की चेंडू निर्धाव खेळून काढण्यापेक्षा किमान एक धाव घेत आपल्या संघाचा धावफलक त्यांनी हलता ठेवला आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेत. गोलंदाज आपण पाहिलं, गोलंदाजचे कौतुक होईल. पहिला चेंडू चौकार असला तरी साहिल पुढील चेंडूवरती चांगली गोलंदाजी करतोय. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे का? चेंडू हवेत, सूरज चेंडूच्या खाली आणि सूरजसाठी नक्कीच चांगला चेल. इथे सन्मित्रचा संपतोय खेळ. फलंदाज सन्मित्र मात्रे. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. टर्निंग पॉइंट देखील ठरू शकते, कारण एक सेट बॅटर इथे बाद झालाय. जेव्हा तुम्ही जास्त वेळ क्रीज मध्ये राहता, चेंडू खेळता, चेंडू मिडल करता, त्यानंतर तुम्ही सेट होता, त्यानंतर एक चांगला खेळ करणं किंबहुना आपल्या संघाला विजयाच्या पलीकडे घेऊन जाणं हे तुमचं कर्तव्य असतं. मात्र त्यामध्ये थोडासा कमी पडतो मी म्हणेन. सन्मित्रची विकेट इथे गमावली जाते आणि आता इक्वेशन बदलतंय. 8 चेंडू आणि 25 धावा. बऱ्याच वेळेला आपण फलंदाजी क्रमात बदल पाहतो. आज आदिल नसल्यामुळे एक वेगळा फलंदाजी क्रम आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य नाहीये, यश नाहीये, बरेच खेळाडू नाहीयेत आणि हे खेळाडू नक्कीच महत्वपूर्ण खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूचं वेगळं स्थान आहे संघात. प्रकाश आलेखाना आलाय मात्र साहिलच्या या वेगवान चेंडू पुढे त्याला नीट उभंही राहता येत नाही मी म्हणेन, कारण चेंडू एवढा चांगला होता की थोडं मिसबॅलन्स झालेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू वेगवान टाकला जातोय, भन्नाट वेगाने चेंडू टाकला जातोय. आपल्या चेंडूवरती जो वेग प्रदान केला जातोय त्याने फलंदाजच्या मनात इथे शंका उपस्थित करतोय गोलंदाज साहिल. यावेळी चेंडूला खेळून काढल्या क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. वैभव कांबळीला आपण पाहतोय, चांगला क्षेत्ररक्षक, तेवढाच चांगला फलंदाज आणि तेवढाच दर्जेदार गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते या अल अजीज अलिबाग या संघामध्ये अंतिम षटक टाकण्याची संधी त्याला कर्णधार दिलेली आहे. पाहूया या अंतिम षटकात जिथे विजयासाठी माऊ 11 एकविरा संघाला 24 धावांची आवश्यकता, कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. बघा धावा ज्या आल्या होत्या अंतिम 2 षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये त्या आता कुठेतरी जिव्हारी लागतायत, कारण 48 धावा या कमी नाही. 12 चेंडूत 48 धावा म्हणजे आपण विचार केला ना तर प्रत्येक चेंडूवरती प्रहार केले गेले, चौका षटकार आले, धावा जमवल्या गेल्या. गोलंदाजांच्या चुका कुठेतरी ह्या महागात पडणार का? या सामन्याच्या निकालात त्याचा परिणाम होणार का हे पाहायचंय. कारण धावांचा पाठलाग करताना पहिली 2 षटकं नक्कीच चांगली होती, मात्र हे षटक खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरतंय. कारण या षटकात तिसरा केवळ पहिल्या चेंडूवर चौकार येऊन देखील 7 धावा गोलंदाज साहिलने खर्च केल्या आणि विकेट प्राप्त केली. जेव्हा कर्णधाराचा आपल्यावरती विश्वास असतो ना आणि ज्यावेळेस आपण आपल्या संघासाठी खेळतो ना, आपला केलेला सराव पूर्णपणे पणाला लावतो, त्यावेळेस नक्कीच एक चांगली कामगिरी आपल्याकडून होत असते. साहिलची कामगिरी नक्कीच चांगली ठरली, मात्र अजूनही सामना संपला नाहीये. प्रकाश आलेखाना त्याचबरोबर जयेश लटे फलंदाज हे सामना किरण लट माफ करा किरण लटे फलंदाज इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट नेहमीच क्रुशियल. फलंदाज किरण लट. बॅक टू द पॅव्हलियन. माफ करा किरण लट हा फलंदाज आपण पाहतो इथे बाद झाले. चुकीची दुरुस्ती, त्याचं नाव मी चुकीचं घेतलं होतं, मात्र इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. फलंदाज इथे बाद झालाय. न्यू बॅटर अशांक साखरकर आपल्याला पाहायला मिळतोय.
अशांक साखर पाहायला मिळते. आता मात्र खऱ्या ते म्हणावं लागेल जे 3 खेळाडू नाहीत त्यांची कमतरता, त्यांची उडी नक्कीच भासते. कारण ते तिन्ही फलंदाज त्यापैकी एक फलंदाज डावखुऱ्याचा यशला आपण बऱ्याच वेळेला पाहतो युवा खेळाडू आहे आणि खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. आता जर इक्वेशन म्हणून पाहिलं तर विजयासाठी 5 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. अशांक साखरकर नेहमी गोलंदाजीसाठी ओळखला जातो, आज त्याला फलंदाजीमध्ये एक कारनामा करायचा आहे. इथे त्याला या धावा जमवायच्या आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर इथे मोठा चूक काही येत नाहीये. या चेंडूवरती एकच धाव मिळेल. आपल्या संघासाठी उपयुक्त अशा धावा बनवल्या होत्या वैभव कांबळेने आणि त्यानंतर अंतिम षटक हाताळण्याची संधी त्याला दिली. पहिल्या 2 चेंडूवर केवळ एकच धाव तो खर्च करतोय. अष्टबल खेळाडू म्हणून त्याची ओळख नेहमीच आपण पाहिलेली आहे. अल अझीज अलिबाग संघामध्ये प्रमुख खेळाडूंची नावं घेतली त्यापैकी एक नाव वैभव कांबळे आपण पाहतोय आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन. यावेळेस चेंडू चांगला आहे, स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक साहिलला आपण पाहतोय. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. या एकेरी धावने आपण पाहिलं. आता मात्र इक्वेशन खूपच बदललेलं आहे. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 22 धावा. ज्यावेळेस या इनिंगला सुरुवात झाली पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटलं होतं धावांचा पाठलाग व्यवस्थितरित्या केला जाईल, मात्र तसं काही घडत नाही. यावेळेस स्विचिटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि आपण पाहतोय फलंदाज अशांक साखरकर देखील इथे बाद होतोय. अजून एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. फ्रेंड्स ग्रुप आशिवरे संघाचे कर्णधार आपण इथे उपस्थित व्हायचंय. फ्रेंड्स ग्रुप आशिवरे संघाचे कर्णधार प्रसाद दादा आपण लगेच इथे उपस्थित व्हायचंय. पुढील सामना आपला असणार आहे. नवीन फलंदाज तुषारला आपण पाहतोय. आज बऱ्याच दिवसांनी तुषार फलंदाजीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण माऊ इलेव्हन एकरात हा असा संघ आहे की बराच कमी वेळा फलंदाजी संधी देखील मिळते. टॉप ऑर्डरचे फलंदाज नेहमीच धावा जमवताना त्यांच्या पाहायला मिळतात. या चेंडूला स्लाइस केलंय, चेंडूला कव्हर पंच दिशेला घेऊन काढलाय. इथे एकच धाव मिळेल. आता मात्र अंतिम चेंडू म्हणजे असं म्हणावं लागेल हा सामना संपण्याची औपचारिकता उरलेली आहे. एक चांगला संघ इथे आपण पाहतोय. पहिल्याच फेरीत पराभवाच्या आपल्याला पाहायला मिळतोय. माऊ इलेव्हन एकिरो अथळ संघ दुसऱ्या बाजूला विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना अल अझीज अलिबाग संघाला आपण पाहतोय. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तो म्हणजेच अल अझीज अलिबाग या संघाने अभिनंदन. ते या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मंडळातर्फे मी आभार प्रकट करतोय. माऊ इलेव्हन एकिरो अथळ या संघाचे त्यांचं आव्हान या स्पर्धेत पहिल्याच फेरीत संपुष्टात आलंय. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतोय आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जाहीर करतोय ज्याने 28 धावा 9 चेंडूंमध्ये जमवल्या आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना देखील विकेट प्राप्त केली असा वैभव कांबळे ठरतो या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा म्हणजे सामनाचा मानकरी. त्याचबरोबर अल अझीज अलिबाग संघाच्या कर्णधार देखील यायचे. पुढील सामना आपला असणार आहे. त्याचबरोबर अभिनव नारंगी संघाचा कर्णधार, बापदेव रांजणकर संघाचा कर्णधार, लखमादेव नवगाव संघाचा कर्णधार, जय गणेश पांथोणे संघाचा कर्णधार आणि 40+ मधील आरसी ग्रुप अलिबाग या सर्व संघाच्या कर्णधारांना ही सूचना असेल की आपण त्वरित इथे उपस्थित व्हा. आता चिठ्ठ्या उडवल्या जातील. चला ज्यांची ज्या संघांची विजेते संघाचे अंतिम 6 मध्ये दाखल झाले त्यांची मी नावं घेते. त्यांनी इथे उपस्थित व्हा. केवळ कर्णधारांनी यायचंय.